थांबा, जर तुम्ही यावर्षी MSRTC बस पास काढणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी माहिती नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा बस पाससाठी फेऱ्या माराव्या लागतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण MSRTC बस पासबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. कोण पात्र आहे, कोणती कागदपत्र लागतात, अर्ज कसा करायचा, किती शिल्लक लागू शकतं आणि अर्ज करताना कोणत्या चुका टाळायच्या, हे सगळं एका व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरुवात करूया. सर्वात आधी बस पाससाठी अर्ज कोण करू शकतो? आता पुढचा प्रश्न, अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? आधार कार्ड, शाळा किंवा कॉलेजचं बोनाफाईड प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो आणि संबंधित कार्यालयाने मागितलेली इतर कागदपत्रे तयार ठेवा. पण इथेच अनेक जण चुका करतात. कागदपत्रे अपलोड करताना किंवा जमा करताना फोटो स्पष्ट नसतो किंवा माहिती जुळत नाही, त्यामुळे प्रक्रिया उशिरा होऊ शकते. आता पाहूया अर्ज कसा करायचा. संबंधित MSRTC केंद्र किंवा अधिकृत प्रक्रियेनुसार अर्ज भरायचा. प्रत्येक माहिती भरताना स्पेलिंग, जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि शाळेचं नाव नीट तपासा. आता एक महत्त्वाचा प्रश्न, जर अर्ज सबमिट केल्यानंतर चूक लक्षात आली तर अशा वेळी शक्य तितक्या लवकर संबंधित MSRTC कार्यालयाशी संपर्क साधा आणि पुढील प्रक्रिया जाणून घ्या. आता येते ती गोष्ट ज्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत थांबलात. सर्वात सामान्य चूक म्हणजे अर्ज सबमिट करण्यापूर्वी माहिती पुन्हा तपासली जात नाही. नाव, जन्मतारीख, कागदपत्रातील तपशील आणि अर्जातील तपशील जुळत नसल्यास अडचण येऊ शकते. म्हणून अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा संपूर्ण फॉर्म आणि सर्व कागदपत्रे नीट तपासा. ही छोटी सवय तुमचा वेळ वाचवू शकते. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच MSRTC व सरकारी योजनेच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.